अहो, हिची ती मैत्रीण आलेली ना, सांगते भावाला घेऊन आली. बोलवलंय त्याला वरती, बघू कोणता भाऊ आहे. आलास का? नाव काय बोललास तुझं? पूर्ण नाव काय? पण हिचं आडनाव तर वेगळं आहे ना. अच्छा, तुम्ही नात्यात आहेत का? तेच बोलली, आडनाव वेगळं मग भाऊ कसा काय? उभी काय तू? दादाला पाणी आण जा. आता तुझा भाऊ बोलल्यावर हिचा पण भाऊच झाला ना तू. जा जा, पाणी आण जा दादाला. तू टीवायला, ह्या दोघी एफवायला, मग तुम्ही कशी काय एकत्र फिरता कॅम्पसमध्ये? लेक्चर नंतर नाही, कारण ही तर मला सांगते ना की लेक्चर झाल्यावर मम्मी मी डायरेक्ट घरी येते. कधी बोलली नाही कॅम्पसमध्ये पण थांबते ते लेक्चर नंतर. तुला एसवायला किती मार्क होते? 75%. अभ्यास केलेला का बिना अभ्यास करता? अरे मजाक करते, तुमच्या फ्रेंड सारखी आहे रे मी पण. काय ट्रिक बिक नाही, तिला विचार कधी मी ओरडते का. तू काय गाडीवरून येता येता पडला की काय? नाही, तुझी पॅन्ट फाटली नाही ते गुडघ्यावर म्हणून विचारते. फॅशनी चांगल्या फॅशनी आहेत तुमच्या कॉलेजच्या. हा, काय पैसे देऊन तुम्ही पोरं रे फाटक्या पॅन्टी विकत घेता. चांगली आली असती ना तेवढ्या पैशात चांगली. मी काय बोलते बेटा, बघ आता तू आलास ना, भाऊबीजला पण ये. हा, ओवाळेल ना ही तुला. आता कसं रक्षाबंधनचा तर चान्स गेला आपला. माहित असतं ना मी हिला घरी घेऊन आली असती तुझ्या घरी राखी बांधायला. येशील ना? त्या दिवशी मी बघितलं तुला गोवर्धन नगरला, ब्लॅक आणि सोनेरी गाडी आहे ना तुझी. किती रे तू फास्ट चालवतो. आई वडिलांनी जरा गाडी घेऊन दिली तर जीवाला जपायचं ना, जरा हळू चालवायची. तू काय रागाने बघते माझ्याकडे? त्याच्याशी बोलते ना मी, नीट बोलते ना. बघ बेटा, तू कसा आता हिचा पण भाऊ आहेस. माझ्या पोटच्या मुलासारखा मी तुला मानलंय. आई म्हणून सांगते मी तुला, गाडी हळू चालवायची आणि भाऊबीजला यायचं ओवाळायला.